करायला लागते कसं लागते हे करायचं. बाबा द्या बरं पैसे, घर सारवतो म्हणलं, कसं लागून राहिलं ना कचकच रखरख. नाही मग बाई, तुलेच तर दिले होते मग पेन्शनचे पुरे पैसे. ह्या बुडीले विचार असन तर. माझं ओळखूचे पैसे पाना सुपारीला ठेवले आहे थोडेसे, महिनाभर पुरवा लागते मले. खाले लागते ना तुले, जाऊत ना घरी चांगलं चिकन चोपडं. 4 दिवस पाणी नाही खाशीन तर मरशीन का? नाही तर जग पाण्यावरच करतो तावला धंदा पाणी खाना पाणी बंद. म्हातार माणूस होय, जर असं पचन होते अन्न सुपारी मुपारी खाल्ल्यानं, पानमानं खाल्ल्यानं. काय झालं, मी 2 चिपोरे खाऊनच घेतले तर. आव देऊन दे ना असन तर. मी पान पान करता करता मरून जातो, पण तुम्ही घर सजवा, चांगले पेंटिंग पुताई मुताई करून टाका, चमक धमक. मी मेली चालते, पाणी पाणी करू करू. ठेवतो त्या पोरीसारखा धंदा, घरातला हाकदोडा, अवदसली कुठची पोटकी जशी माय. तर काय झालं, ते राहत नाही घरात, तिला टाइम नाही राहत. हो माहित आहे ना, मिनिस्टर वे ना ते, ज्या नाही त्या गल्ल्यात हिंडते. चाल जास्त करू नको, द्या पैसे. बाई मला जराशा गोळ्या मोल्या बी आणायचा होता मा. ठीक आहे, चालते. एक चुना पॅकेट बोलवतो, 200 रुपयाच्या गोळ्या बोलून देतो. तशा गोळ्या कोणत्या बोलवायच्या आहे? एक बीपीची गोळी, बीपीची म्हणते का? हा बीपीची गोळी एक. ठीक आहे. एक हागीची गोळी बोलावून घ्यायचो. ठीक आहे. एक वांतीची बी बोलावून घ्यायचो. आणि एक अंगई घाड खासते त्याची बोलावून घ्यायचो. आधी खानका गिनकाची लागते का? ढोंगना गिंगना झाली असन तर बोलून देतो. हो लेकाले, हे खाजावते घाडे घेऊन यायचो ते बी. तोंड खूप चालते कैची आणि तुरतुर, तोंड थांबवायची बोलून घेईन का एखादी? हो बाई, आणून घेजो. त्याच्यासाठी मामूजी महाराजचे औषध आणून घेजो. जरा जास्त बोलल्या फुटले तुले, जास्त नाही बोलून राहिला तू, शेफारून गेला का? एवढ्या बिमाऱ्या आहे तरी पाहून घे बुडी कशी टणान हाय, ठाणा नाना फरारारा. एक खोकल्याची बी घेऊन यायचो मा. अहो मरता का एवढ्या गोळ्या खाऊन? नाही तर मरून द्या एकाने पुऱ्या गोळ्या खाऊन गचकन. एवढ्या लवकर मरण हाय का बापा मले? मरण माय दुश्मन. त्याच्याकडे पाहू नको, डोळ्यातल्या गारागाडीनं कंचे खेळीन म्हणलं. जाऊ दे ना बाई, हे हायच तशी. तुम्ही नस लाडूली बाबा तिले पहिल्यापासून चांगले ठेसात चेनत राहिली असते का नाही, जागेवर राहिली असती, हातची राहिली असती, एवढी गर्रावली नसती, मस्त होऊन गेली ते. कुठं व बाई, मी कामाला जाऊ, घरच्या पाहू का बाहेरच्या पाहू मा? मला विचारते बाबा, तुम्ही तिच्यासंग जिंदगानीत कशी केली? चांगले चांगले झोडलं असतं का नाही म्हणत ते पार मरून गेली असती. जाऊ दे ना मा, आता जे झालं ते झालं, कोणाला दोष द्यायचा आहे? आम्ही आमच्या मायबापासमोर बोलू नाही बाई. लग्न झालं, हे घरी आली, महिन्याभरात मायबापच मरून गेले मायावाले. कोणती एक नंबरची बुडी खेळकी, सासू सासऱ्याला खाऊन बसली, आपसगुनी गुहारी. घर दसली नाही मी, मला बी चांगले निरपवते त्या टायमात. चाल चाल, मला नको सांगू, माहिती आहे मला ते निरपण नाही, यार होते तावले यार. तू का सांगतो मला? का जवानपणचा जलवा सारा माहित आहे मला, झल झल. वाचली बिचारे सारेचे सारे. पण बाबा तुम्ही तर फसले ना. नीटा येऊन गेलाय तुम्हाला माया, सारे सारे मलेच मले बोलता. खानफान करू नको, द्या पैसे, घर सारवाले आलं. पण मावल्या गोल्या व बाई. अहो हो, गोया गोया करू नको माय, आणून देतो. त्याच्या सांग ना पार तुले कोरोना, टीव्ही मिवी, कॅन्सर मॅन्सरचा छऱ्या देतो आणून. पार खाऊन एकाने झोपून जातो. ये टिपऱ्या, ये रे बापू इकडं. काय म्हटलं आई? बापू टिपऱ्या, आजीसाठी ना गोल्या आणून दे. काऊन बुद्धीनं अधिक टोन वाजवलं का व? कायले टोन वाजवतो व तू? एखाद दिवशी बधीर पडाची गोडी आणून पार चालूनच देईन तुले, लखवा मारल्यासारखी रायसीन बसून तिथंच. अशी करशील ना. हा बापा, सारेचे सारे मलेच मले बोलता. अहो तू मर, पण घर सारवायचं आहे, पैसे तर दे. एवढे पैसे तरी लसलसच करते कुत्र्यावानी, पैशासाठी मेले मूर्ती. हवं कामाचे आहे व बाई, ते वसंताच्या घरी हे घे रे लग्न टिपऱ्या, आहे. एक चुनाचं पॅकेट आणि 20 रुपयाचं, 10 रुपयाचा गोळ्या घे, 20 रुपयाचा खाऊ घेऊन घेतो. अयरो मैरो करायचे हाय मला, त्याले दे मा, एवढाले पैसे आगे मा. बापा हेच लोक खूप घेते आपल्याला, काही घ्यायचं नाही. हा व आजी, तुझ्यात तर लुगड्याला 10 ढिगलं पडले आहे व. मग तू का लोकायले कपडे घेता? मला घेऊन दे एखादा पॅन्ट नाही तर शर्ट. नाही, मला लेकरासाठी नाही निघणार तिच्या पिशवीतून पैसे.
आणि पोरीच्या लेकरासाठी शेंबडे सामडे हागरे हुगरे पादरे पुदरे चांगले पेसून करण्या नोटा घेऊन चांगले कपडे घेऊन देत जा महिन्याच्या महिन्या. सरी एका रंगाचे कारे लेकर आहे तिचे वाले. मावले एवढं सुंदर पोरगा आहे तर जीवाकडे ते तिच्या. हा आई आत्ताच्या पोरगा कसं कारा दिसते ना वा. मी तरी गोरा त्याच्यापेक्षा चांगला, तरी मला नाही घेऊन देत बुटगी. माझ्या सामने पार मुक्की घेते आत्ताच्या पोराची असं करून. हो मारमुके घेते नातवाईचे. सारं शेंबडं लागलं ते काढते चाटून. बासुंदी खाता समाधान दिले. तुम्हाला नाहीत का बाबा पोरीच्या लेकराचा लाड हिच्यासारखा? बाई मला नाही येत त्याच्या लाड. माझ्यावर आले का मी काढीनच रट्टावतो त्याला चांगली. चांगला सन्न देतो चांगली ढुंगणावर त्याच्या. लहान लहान लेकराचा कार खात आपल्याच पोरीचे व्हायनत हे. मला नाही त्याच्या लाड. तुलेच येते ते कारे मेरे एका रंगाची शेंबडे सामडे. जा आजी आत्ताच्या पोराच्या लाड करून ये. मार चाटून ये त्याले मुक्की घेऊन ये. हट बाबसाईचं असं नाही म्हणा मा. कारेकुरे नाही करा. बरं वाटते का असं सोपते का नाही म्हणा मा असं. चांगलं लाड नाही करत तळत तळ चेहऱ्यावर द्यावं. नाही म्हटले जेवढ्या पडले तेवढं चांगले झोडपून काढत जा. भेदभाव करते ना हे बुडी. चांगला झोडपत जा नाही म्हणतले. जा आजी आत्ताच्या पोराच्या लाड करून ये. ये चेनबाई साजरी हे बदमाश झालं हे. हातच नाही राहिलं नाही तर दे मा हातात चांगली चेनून काढतो. हात तर लावून पाहिजे नाही तुला खव्यापासून छाट ठेवली तर मला म्हणतो. जास्त करून राहिली का तू? मा पोराला मारायचं नाही. ह्या आपल्याच कार्याकुऱ्या नातवावर जोरा दाखवत जा. समजली का? फार मोडमाड करून ठेवून म्हणलं. तुला समान ठेवले असते का नाही लेकर पोरीचे ना पोराचे. तर आज हे असे दिवस नसते आले तुला बोलाचे. समजली का? हे कारेकुरे असून त्याला नवे नवे कपडे घालून देतात रोजचे. आणि मावला एवढा चांगला पांढरा साजरा असून चिकटा त्याला एक शर्ट नाही घेऊन पा कधी. ते का घेते आई? मला मावला मामा ना आजीच घेऊन देते कपडे. हो मा हिच्यासारखी नाही नकटी चोपटी. आपली आजी चांगली आहे ना गावची. हे आहे नाही तर मले पहा न बेलफुल व्हा कामाची न धावाची. अहो काऊन का झालं काय सोंगानं केलं हे म्याटे. काही आहे तू मेंटल आहे कुणी मेंटल. अहो पण का झालं कोणा ठेसली? बाई जवायनं मारलं का मा? चांगलं केलं आणखी ठेसलं पाहिजे मामतानं तर. गाडी मोटारानं ठोकलं का? किती वेळा म्हणतो रस्त्यानं चांगली पाहून चालत जा. चांगलं उडवायला पाहिजे होतं फुटबॉल वाणी. बाई पण वरच्या छप्पर उडलं का मा? अगे बोलून काऊन नाही राहिली? आलट पडला का डोक्यात? नसमत जबली का तावली का तुटताट झाली? बोल ना. हातपाय तर साजरे दिसून आले वा आई तिचे, पण बोलून तर नाही आले ते. अगे माय बोलून नाही राहिली वा माय. बधीर पडून गेली गे माय. सारे तिच्या मांग भिडतावा. आगे माय चल, चुप रे. पहिले एवढ्या ओव्या गाऊन राहिली हा? जिंदी आहे ते मेली थोडी. रडू द्या बाबा. एक ना एक दिवस हे होणंच होतं. काही हरकत नाही. आता पब्लिक मार खाल्ला का व? का फोटो चोरी उरी करताना सापडली? पब्लिक मार बसला तुझ्यावर. काऊन व जास्त झाली का? तू पिऊ नाही का? बोल ना काही. बोलून नाही राहिली. काऊन व बोलत नाही? झाडकोक शिकली का? तांत्रिक वांत्रिक बनली का? राड लागली तांत्रिक काही सांग. बोल ना. काच्या नवीन सॉंग धरला तू ना? अंतरा मंत्रा तंत्रा. बाय वा बोलून नाही राहिली व. मुगडाळ पडली. बाय बाय व. आवाज चूप राही ना म्याट डोक्याचे. आला पावर आला. आला
तैची पाहून राहिली कुत्र्यावानी येलारून राहिली कुत्री हेच बा चोदी कुत्री म्हणते मला तू डुकरी मी डुकरी तू लोंबड्या तोंडाचे नाल हलकट पोट्टी आपण हिच्याकडून खिजावून हेच आपल्यावर चौथाडते दात सोदी कुईठान मीच हलकट हाव तुम्ही सारे चांगले आहे चांगले सूत्रे फरक पडला पोट्टीच्या डोक्यात नेऊन टाकीले कुठं पागल खाण्यात घे ना अजून घे ना तिच्या लेकराची मुकी चांगले घे मुकी आहे मजा येते ना कशी बोलते ना सरम नाही तिले मायला कसं बोलावं म्हणून तर मायनं बी तशा लायकीनं राव मेली का मी कुत्र्यावानी भुकून राहील ते जरा चांगलं नाही पाहू शकत ते माया चांगली सोचू नाही शकत आज एवढा मोठा घाव घेतला मी माझ्या अंगावर असं नाही का जरासं विचारतो का झालं काऊन झालं कुत्र्यावानी यायला राहिली कुत्र्यावानी वाऊ वाऊ काहून हत्या कुत्र डसलं का? अमा डबा घेऊन नाही पडला तिकडे दुर्बाई हात नको बाई आता तुले 14 कोंबे घ्यायला लागते पोटामध्ये. पुरी खानदान पागल आहे पागल कट डोक्याची अमा इले कुत्र मुत्र डसले त्याचं तर रिएक्शन नाही झालं खवरल्या कुत्र्यावानी करून राहिली भाव भाव आव नाही वहिनी तर काय झालं का सांग ना मी कनी दहीहंडीच्या कार्यक्रमात गेली होती गर्दी होती मनमाने 40-50 लोक वरत चढले हांडी फोडायला मी बी गेली तिथं मला वाटलं जमलं थोडस दही चाटायला भेटन जराशी समोर व्हायला गेली पुरीची पुरी हांडी डोक्यात येऊन पडली दही खायचं होतं मले 10-20 रुपयाच्या दह्यासाठी कशी करतो तू कुत्र्यावानी लसलं घेतलं ना अंगावर आता मेंटल घेऊन घेतला एवढा मोठा जखम अंगावर काय आता भोगत कायले बिचा जाऊ बाई माणसाच्या बायानं मागच उभं राहावं. भेटलं का मग ताई आत्या? कायचं बापा हांडी येऊन बसली डोक्यावर 2-4 थेंब पडले तोंडावर चाटतच होती तर अँब्युलन्स वाले आले उचलून घेऊन गेले मला दवाखान्यात कोणत्या बाग सुदैना आणली होती तर लेन न देन घेऊन गेले मला तिथं आता इलाज केला ना घरवरी सोडून दिलं. बरं झालं हांडीच पडली तर जेवढे माणसं पडले असते त्या उरावर तर पाणी अपघात झाला तर चपाट. तुम्ही लोक पण जरासं चांगलं नाही सोचू सका माबद्दल त्यावर 1000 रुपये हाय का तर कायले पाहिजे बाई 1000 रुपये? गोल्या दवाया आणाच्या हाय दुखून राहिलं सारं टारक ह्या बुडीच्याच घेणं खाऊन हिच्याकडे लय आहे तऱ्हातऱ्हाच्या गोड्या ज्या नाही त्या भेटून पुरी फार्मसी खोलली आहे तिनं. त्या बुड्डीच्या नाही पाहिजे त्यानं का होते टाके पडले मला 21 मला दुसऱ्या गोळ्या येते हो का व चांगली राज्य तू चांगली राहत आता लागले टाके सोय कराव काही कराव दारू मारू नको देतो हा बरोबर आंबट चिंबट काही खायचं नाही खासते टाकी तुटून नाही हिंडत नको जाऊ नाही तर किडे पडन एवढाले तिया डोक्यात तुमच्या ढुंगणात किडे पडत असं नाही का एवढा टाके लागले मला तर काही खाली देतो प्याली विचार तू कशी आहे का आहे जराशी कदर नाही तुमच्या लोकायले माई वहिनी तर ठीक आहे पण माय बाप बी माय नाहीये कायले गेलती मा ढोड्यात ढसाले तिथं मला बोलायचंच नाही हिच्यासोबत आपण हिचा कड घ्याव आणि हेच आपल्याला लोंबडी घडतो लोंबडी दिसतो काय मी साधी जवानपणाची फोटो पाय बरं माई कशी दिसो मी बरं म्हणते ते तू तेच आहे तू लहान गा मग लहान घ्या ए बुडे चांगली बोल मा बुड्या संग रिस्पेक्ट न कायची रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट इफ यू मेस विथ मी आय शो यू माय बीची साईट इंग्लिश नाही बरं माय इंग्लिश बोलते आणि पोट्टी इंग्लिश पेते बरा जुगाड आहे या टोक्साचे लोक उलट्या फोकाचे आपण बोलाव काही ना ते बोलते काही आम्ही तू गेलीस नाही का वा जाणं घरी जाणं आराम गिराम करणं माझ्यावर डोकं फोडून आली तर तुम्ही खूप आहे धनगाने भोकाची जा आपल्या घरी जा कोण नको वाजू मावलं द्या ना पैसे द्या ना गोल्या मोल्या आणाले तू नाही सुदर्शीन एक काम कर उद्या मी मागच्या गल्लीमध्ये दही हंडी आहे 2 लाख रुपये इनाम आहे तिथं जा तिथं जातो तिथं मार मुस्कान फोडून येऊन जातो अजून मार मग त्या अंगाले गुडून देतो पट्ट्या भक नाही बाप्पा आता नाही जात द्यायचे असेल तर द्या नाही तर नको द्या मला नको सांगा ते नाही जात आता एक वेळा बसलं टायक फुटलं जा आपल्या घरी नको देऊ आई नसती दारू पेते हे पडली राहते तिथं नाही देत ना तुम्ही लोक पैसे मी इथंच झोपतो जाणं आपल्या घरी जाणं लेकरं बरं पाहिनं घरदार पाहिनं चालली तिथं तर मोठी लग्न करतो इथं झोपू का तिथं झोपू जाऊ उठ म्हटलं
बाबा कायचं व्हायचं किरकिर किरकिर लढवणार पुरी दुनियावाले. हसवणार फक्त कुणाल बाबा वाले. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, कसा वाटला सांगा.